तिकडे वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्यानं वाढ होते। काल जिल्ह्यामध्ये 46.8 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। त्यातच संध्याकाळच्या सुमारास काही भागात वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली। मात्र पावसानंतरही हवेत प्रचंड उकाडा आणि दमटपणा वाढल्यानं नागरिक अधिकच त्रस्त झाले। वाढत्या उकाड्यातून कधी दिलासा मिळणार याकडे नागरिक आणि शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं आहे। 46.8 अंशावर हे तापमान गेलेलं आहे। आपण पाहू शकतो ग्रामीण भागामध्ये जे रस्ते आहेत ते अशा पद्धतीनं ओस पडल्याचं दिसून येतं। एकंदरीत पाहता नवतपा सुरू झालेला आहे आणि नवतपामध्ये ऊन मोठ्या प्रमाणात वाढत असते, उकाडा सुद्धा वाढत असते आणि त्यातही काल झालेलं जे वादळ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यामुळे मोठं नुकसान सुद्धा झालं आणि त्याच्यामुळे आज तापमानात जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झालेला आहे। घामाच्या धारा सुद्धा निघायला लागलेल्या आहेत। त्यामुळे सामान्य नागरिक जो आहे तो हवालदिल झाल्याचं एकंदरीत दिसून येतं आणि येत्या 2 दिवसात पुन्हा हा उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे। तसेच वादळ वाऱ्याचा सुद्धा संकेत हवामान विभागाने दिले आहे। त्यामुळे सांभाळून राहा आणि शक्यतो घरीच राहा असं आवाहन जे आहे ते प्रशासनाने केलं आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा।